नमस्कार मंडळी. आज आहे अक्षय तृतीया आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पूर्ण तयारीत आहे कारण आम्ही आता चालले आमच्या वाडीमध्ये आज साखरपुडा आहे. तर साखरपुड्याला चालले. तर चला मग तिकडे जाऊन भेटूया. आले जिथे साखरपुडा आहे त्या घरामध्ये आणि सर्वजण बसलेत. आता इकडे साखरपुड्याची तयारी चालू झाली. म्हणजे आता सर्व मांडतील. इकडे जेवण वगैरे झाले. सर्व महिला मंडळी गप्पा गोष्टी चाललेत कारण तिकडे साखरपुड्याची तयारी चालली. इथे तयारी झाली सर्व मांडून वगैरे. आता नवरीची वाट बघतायत. नवरी आले साखर साडी नेसून. ते नमस्कार करते आणि इकडे सर्व महिला होत्या. जशी नवरी बाहेर आली तशी सर्वजण उठून बघायला आले कारण आता साखरपुड्याला सुरुवात होईल. तर सर्वजण लाईनीतच उभे आहेत. इकडे बघा किती एक्सायटेडमध्ये की कधी साखरपुडा सुरू होईल. तर इकडे नवरीचा अजून नमस्कार करायचं चालू आहे. आता जेव्हा नवरी बसली तेव्हा सर्वांना समजलं की नवरी कोणत्या साईडला तोंड करून बसली. जे आम्ही या साईडला उभे होतो त्याच्या अपोजिट साईडला तिने तोंड केलं. त्यानंतर अर्ध्या महिला बसल्या खाली कारण काहीच दिसत नव्हतं. अक्षता टाकायला सुरुवात केली तेव्हा एका दादाने खूप छान प्रकारे मला व्हिडिओ करून दिलाय. तर तुम्हाला इथे नवीन जोडपे दिसेलच आणि जो साखरपुडा मांडलाय ते तुम्हाला दिसेल. तर इकडे झाले सर्व करून. आता लगेचच ते साखरपुड्याला जे मांडलंय म्हणजे विड्याची पानं आणि सुपारी ते सर्वांना वाटतात. नंतर मग लाडू चिवड्यात येतात. तशा प्रकारे आम्हालाही दिलं आणि आम्ही इथे बघतोय कधी येतंय. लगेचच सर्व झाल्यानंतर जेवण वाढायला सुरुवात केली. इथे पंक्ती लावतायत. आता जे पाहुणे मंडळी आलेत त्यांना इथे जेवायला वाढतायत. पाहुणे मंडळी जेवण झाले की लगेचच पाठोपाठ पंक्ती बसतील. तशा प्रकारे इकडे पंक्तीच लावायचा कार्यक्रम आता सुरू होईल. वाडीमध्ये कोणाकडे काहीही कार्यक्रम असला तरी वाडीतील मुले सगळे एकजुटीने काम करतात. तशा प्रकारे तुम्हाला इथे दिसतीलच कशा प्रकारे काम करतायत. आणि आज गोड मध्ये गुलाबजामुन होते. आम्ही पण बसलो. माझ्या एका साईडला मुग्धा वहिनी आणि दुसऱ्या साईडला सृष्टी आणि माझ्याबरोबर समोर जे बसलेत ते एका पंक्तीमध्ये आम्ही सर्वजण बसलो आहोत. आपण घरामध्ये जेवतोच पण एखाद्या पंक्तीमध्ये बसतो तेव्हा त्या जेवणाला वेगळीच चव लागते. तशा प्रकारे होतं आणि हे जेवण पण खूप छान झालंय. तर हे आहे आजचं जेवण. तृतीया म्हणून मी काल ठरवलं होतं की आज ना गुलाबजामुन करायचे. त्याला आई बोलली श्रीखंड आहे म्हणून मग श्रीखंड होतं. तर देवाने कशा ना कशा प्रकारे इच्छा पूर्ण करावी. तशा प्रकारे आज गुलाबजामुन मला कसे ना कसे खायला मिळतायतच. तर तसे मिळाले. आले मी आताच घरी आणि जेवण वगैरे झालं आणि लगेचच निघाली. माझ्या हातामध्ये ना गुलाबजामुन दिसतील तुम्हाला. मला ना गुलाबजामुन खूप आवडतात पण मला खायला नाही मिळाले म्हणून मग मी हातातूनच घेऊन आली. हे बघा ज्या साईडला मी उभी होती ना त्या साईडून काही दिसतच नव्हती कारण मला वाटलं काय तिकडे समोरच दिसेल. तर हाच होता आजच्या साखरपुड्याचा व्हिडिओ. कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.